चला आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. आपण करणार आहोत गुणाकार. गुणाकार शिकणार आहे आपण. कुठला? दशांश अपूर्णांकाचा आपण काय करणार आहे? गुणाकार शिकणार आहे. ठीक आहे. चला आता सिंपल एक्झाम्पल देतोय, तर तुम्हाला सगळ्यांना उत्तर काढता आलं पाहिजे. ठीक आहे. सिंपल एक्झाम्पल देतोय. चला चला क्वेश्चन मार्क. चला कोण सॉल्व करते बघूया. उत्तर लगेच आलं पाहिजे. ठीक आहे. उत्तर लगेच आलं पाहिजे आणि एकदम सिंपल आहे बघा. कसं सॉल्व करायचं सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. चला चला जे काही नवीन असतील, जे जुने असतील, त्यांना लगेच उत्तर टाकता येते. ठीक आहे. चला ओके, आलेलं आहे उत्तर 2.4. दक्ष बघा आता कुठं चुकलं असते पण सांगतोय. ठीक आहे. 2.4 म्हणणारे बघूया. ठीक आहे. चला चला 2.4 म्हणणारे बघा. 0.024 वाले उत्तर ओके. ठीक आहे. 0.024 बार. श्रावणी वेदारे ओके. ठीक आहे. शुभ्रा पण म्हणते 0.24. म्हणजे दक्ष चुकला कुठंतरी. दक्षचं लक्ष नाही. ठीक आहे. दक्षचं लक्ष नाही. बघ दक्ष, आपल्याला येत जरी नसेल तरी आता आपल्याला चुकायचं नाहीये. आता जरी येत नसेल ना बाळा, आता आपल्याला चुकायचं नाही. आपल्याला आता आलंच पाहिजे. बघा एकदम सिंपल पद्धतीने सांगतो दक्ष, आपल्याला अडचणच येणार नाही. दशांश अपूर्ण, दशांश असेल ना, पॉइंट असेल ना, ठीक आहे, पॉइंट असेल ना, काहीच हरकत नाही. आपण इझिली आन्सर काढू शकतो. बघ बरं दक्ष, एकदम इझी आहे. तू म्हणशील सर हा खूप इझी आहे. आता एक एक्झाम्पल सांगतो आणि तू म्हणशील सर हा खूप इझी आहे. बरं का, सुगोषने उत्तर टाकलेलं आहे बघ दक्ष. आता बघ दक्ष, एकदम इझी आहे बाळा. आता बघ, दक्षचं जरी चुकला असेल तरी हा ठीक आहे, कोणीच नाही सांगायचं. आता बघा दक्ष, इथं आपल्याला दशांश चिन्ह आहे म्हणून तुला प्रॉब्लेम आला की नाही बाळा? चल चॅट बॉक्स मध्ये टाकायचे, सरळ सरळ टाकायचं बाळा. ठीक आहे. आपल्याला हा ठीक आहे, हिचं पण चुकलं. कोणाचं? प्रज्ञाचं पण चुकलेलं आहे. ओके ठीक आहे. दोघांचं चुकलेलं आहे. बरोबर, दोघांचं चुकलेलं आहे. आता काय करायचं दक्ष, हे जे आहे ना दशांश चिन्ह, डेसिमल आहे ना, इथं जो तुझा दशांश चिन्ह आहे, बरोबर, दशांश चिन्हाला तू विसरून जा बाळा. बरोबर, दशांश चिन्हाला विसरून जा. म्हणजे इथं काय आहे, इथं 12 आणि इथं 2 आहे. ठीक आहे. बघ आपण दशांश चिन्ह काय केलं, विसरून गेलं. श्री चुकलं तुझं पण, श्रीचं पण चुकलं बघा. म्हणून मी तुम्हाला पहिले क्वेश्चन दिला, तुम्ही उत्तर कसं काढताय ह्यासाठी दिलाय. बघा आपण काय केलंय, 0.12 अँड इंटू 0.2 म्हणजे बरोबर किती, आपण क्वेश्चन मार्क टाकलाय. मग आता तुम्हाला जर पॉइंट असेल, तुम्हाला डेसिमल असेल, तर आपल्याला काय दशांश असेल, दशांश चिन्ह आहे इथं बरं का. म्हणजे आपण पॉइंट आहे, तर मग आपल्याला काळजी करायचं काम नाही. आता काय करायचं, हे दशांश चिन्ह असंच राहू द्या आणि हा दशांश चिन्ह असंच असू द्या. आता आपल्याकडे किती अंक डोळ्याला दिसतात, हा 12 आणि हा 2 दिसतोय. ह्या दोघाचा गुणाकार करा. सरळ सरळ दशांश अपूर्णांक विसरून जा. दशांश अपूर्णांक विसरून जा. इथं 12 आहे, तिथं 2 आहे. या दोघाचा गुणाकार करा. म्हणजे ह्यांचा जर गुणाकार केला तर बेक बे बेदोनी 4 बेक बे, हे किती झाले बाळांनो? 24. असा 24 इथे लिहिलं. ठीक आहे. 24 लिहिलं. वेदांश बघ आता 24 लिहिलंच ना वेदांश. मग आता काय करायचं बघ, आता दशांश चिन्हानंतर किती अंक आहे इथं? इथं 1, इथं 2. ठीक आहे, 2. आता इथं पण दशांश चिन्ह आहे, इथं 1 अंक आहे. म्हणजे इथला 1 अंक आहे आणि इथं 2. म्हणजे टोटल किती अंक झाले? 1 2 हे 3. दशांश चिन्हानंतर किती अंक आहे इथं? इथं दशांश चिन्ह आहे 1 2, इथं पण दशांश चिन्ह आहे 1 3. म्हणजे टोटल किती आहे इथं? 3. मग हे 3 झाले. म्हणून मी इथं काय केलं, डावीकडून 3 अंक सोडायचे, उजवीकडे यायचं. सॉरी, उजवीकडून डावीकडे यायचे. 1 2, इथं तिसरा अंक नाहीये, 0 द्या. 3 इथं दशांश चिन्ह द्या आणि हे झालं उत्तर तुमचं. 0.024 हे तुमचं उत्तर आहे. बघा सिंपल आहे का नाही बघा. दुसरं एक्झाम्पल देतो, अजून कळून जाईल तुम्हाला काय करायचं. ठीक आहे. 3 4 आपण आपलं अख्खं लेक्चर घेऊ, आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. ठीक आहे. चला 24 इंटू 0.03. चला एकदम सोपं आहे, लगेच उत्तर आलं पाहिजे, सेकंदात उत्तर आलं पाहिजे. समजलं सर? ओके ठीक आहे. ओके, ज्याला समजलंच नसेल तर हा क्वेश्चन परत, आता हे क्वेश्चन लक्षात ठेवा. चला आन्सर चेक करतोय. ठीक आहे. चला तुमची मी आन्सर चेक करतोय. चला जो चुकतो तोच शिकतो, लक्षात असू द्या.
जो चुकतो तोच शिकतो. ठीक आहे. प्रत्येकाचं नाव घेतलं जाईल. ज्याने ज्याने आन्सर दिलं त्या प्रत्येकाचं नाव घेतलं जाईल. ठीक आहे. 0.072 आलेला. ओके. ठीक आहे. 0.072. ठीक आहे. 0.24 इंटू 0.03 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क्स. ठीक आहे. फाइंड आउट द आन्सर. चला. ओके आलेला आहे. ओके. दक्षचं पण आलेला आहे. ओके. ठीक आहे. दक्ष कॉपी पेस्ट करायचं नाही. शुभ्रा टाकली, सानवी टाकली, मनस्वी टाकली म्हणून कॉपी पेस्ट करायचं नाही. ओके. ठीक आहे. शुभ्रा म्हणते मी सांगू का? ओके. नको. चान्स नाही. नो चान्स. सो न्यू कमर्स सांगू शकतात. न्यू कमर्स म्हणजे न्यू स्टुडंट सांगू शकतात. ठीक आहे. ओके. दक्ष सांगतो म्हणतो. ओके. ठीक आहे. दक्ष. ओके. न्यू कमर्स सांगू शकताय. ठीक आहे. श्रावणी नाही. न्यू कमर्स. वेदांश सांगू शकते. प्रज्ञा सांगू शकते. अजून कोण आहे? न्यू कमर्स. ठीक आहे. सांगू शकता न्यू कमर्स. चला. हे सपाटे पण सांगू शकतात बघा. हे एकदम इझी आहे बघा. आता काय करायचं बघा. मी काय म्हणतोय तेवढं लक्षात ठेवा. आपले शब्द लक्षात ठेवायचे. मी काय बोलतोय तेवढ्यावरच लक्ष द्या. आता इथं दशांश चिन्ह आहे. इथं पण दशांश चिन्ह आहे. ठीक आहे. पॉइंट आहे. पॉइंट आहे. काही काळजी करायचं नाही. टेन्शन घ्यायचं नाही. सोडून द्या. पॉइंट लक्षात घेऊच नका. पॉइंट कडे लक्ष देऊ नका. इथे किती दिसते तुम्हाला? 24 आणि इथं 3 मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. ठीक आहे. आदित्य बंद कर बाबा चाट. मग हे 24 गुणिले 3 करा डायरेक्ट. 24 गुणिले 3 करूया. ठीक आहे. 3 चोक 12ला 2 हातचाला 1 3 दोन्ही 6 आणि 1 हातचा 7 म्हणजे किती आहे? 72. मग मी काय करतोय? 72 इथे लिहितोय बाळा. ठीक आहे. 72 लिहिलं. आता मग लक्षात घ्यायचं दशांश चिन्हानंतर किती अंक आहे तिथे? 1 2. इथं पण दशांश चिन्ह आहे. 1 2. म्हणून काय करायचे? इथले 1 2 हे टोटल किती झाले अंक? 1 2 3 आणि 4. म्हणून काय करायचं? 1 2 इथं अंक आहे का नाही? शून्य द्या. 3 नंतर इथे शून्य द्या. 4. मग हे झालं तुमचं फायनल उत्तर. इथे लिहितो खाली बघा. 72 आलं आपलं उत्तर. ठीक आहे. ह्याचं 72 आलं. दशांश चिन्हानंतर किती अंक आहे इथं? 1 2 3 आणि 4 म्हणजे 1 2. इथं अंक आहे का म्हणून शून्य द्या. 3 इथं अंक आहे का नाही? इथं म्हणून 4 आणि इथं दशांश चिन्ह द्या आणि इथं शून्य द्या. झालं उत्तर. तुमचं कॅल्सी घ्या. बघा सोपं आहे का नाही बघा. 0.072 इज अ फायनल आन्सर. बरोबर. फायनल आन्सर आलं का? ठीक आहे. ठीक आहे. चला. चला. चला समजलं का नाही? चला बोला. समजलं का नाही? चला. निवांत आपण एकदम छान पद्धतीने सांगतोय. ठीक आहे. समजत नसेल तर बिंदास तुम्ही नो म्हणून टाकायचं. ठीक आहे. समजत नसेल तर बिंदास नो म्हणून टाका. ठीक आहे. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट आपल्याला जमलेच पाहिजे तरच आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ओके. ओके. ठीक आहे. ठीक आहे. ओके. दिशांत. ओके. ठीक आहे. चला. ओके. सुशील पण ओके. ठीक आहे. सुशीलला पण कळलं. ओके. ठीक आहे. चला आता बघा. चला. ओके. ठीक आहे. चला पुढचं एक्झाम्पल कोण सॉल्व्ह करायला बघूया. चला नेक्स्ट एक्झाम्पल मी सांगू का? दक्ष. ओके. दक्ष मी 3-4 एक्झाम्पल एक्सप्लेन करतोय. बाकीचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. प्रत्येकाला चान्स मिळाला जाईल. सगळ्यांना प्रसाद भेटला जाईल. सगळ्या क्वेश्चनचे सगळ्यांना एक एक चान्स मिळेल. ठीक आहे. चला आता बघूया. 2.4 इंटू 0.3. चला आता थोडस कन्फ्युज होणार तुम्ही. कन्फ्युज व्हायचं काहीच कारण नाही. दशांश अपूर्णांक विसरून जा. जेवढी संख्या दिसेल तेवढी घ्या आणि गुणाकार करा. चला बघूया उत्तर कोणाकोणाचं येते. चला चेक करूया. चला. चला फर्स्ट आन्सर कोणाचं? चला. चला 14 ते 24 किती येतोय? चला 72. चला 72. इथं दशांश अपूर्णांक 1 अंक. इकडे दशांश अपूर्णांक 1 2. ओके. ठीक आहे. उत्तर आलेलं आहे. बघूया. 0.72 दुसरा आपलं शरयूचा आन्सर आलेला आहे म्हणजे सानवीचा. ओके. शुभ्राचं पण आलं. वेलकम. दक्षचं पण आलेलं आहे. वेलकम. ओके. चला फास्ट सेकंदामध्ये उत्तर आले पाहिजे. आपले सेकंदामध्ये विदिन 1 सेकंद मध्ये आपला आन्सर आला पाहिजे. ठीक आहे. चला. ओके. तिघा चौघाचा आलेला आहे. ओके. सुशीलचं पण आलेलं आहे. सुशीलचं पण आलेलं. ओके. ठीक आहे. बघूया. मला सुशीलचं डाऊटफुल वाटतंय. बघूया. कॉपी पेस्ट करतोय. सुशील पण. आदित्यचं पण आलेलं. ओके. सुघोष. अरे सुघोष लक्ष कुठे आहे रे? हा लक्ष कुठे आहे तुझं? सुघोष. डोकं कुठे फिरायला गेलं तुझं?
का चुकलं? चला, का चुकलं सांगा बरं, का चुकलं? हं? तुझं डोकं कुठे गेलं फिरायला? सुगोष, आवाज येतोय माझा? चल उत्तर काढ, सगळ्यांची येतात. शंभू लेट का आला? ओके ठीक आहे. ओके श्रावणी, मी सांगू का? नाही हे सांगायचं, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं पहिला, देन तुम्हाला प्रत्येकाला चान्स मिळेल. ठीक आहे. सुगोष तुझं चुकलेलं आहे. काय चुकलं तर लक्ष असू द्या आता. ठीक आहे. चला ठीक आहे, जो चुकतो तो शिकतोय, लक्षात असू द्या. आता मी सांगतोय का, 2.4 इंटू 0.3 इजिकल टू क्वेश्चन मार्क, बरोबर. तर आपल्याला आपल्याला आन्सर काय करायचंय, फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला आन्सर काय करायचं, आपल्याला शोधायचंय. बघा आता गुणाकार करूया आपण. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार, त्याला आपण डेसिमल मल्टिप्लिकेशन इंग्लिश मध्ये म्हणतोय. ठीक आहे. चला आता इथं बघा, 2.4 इंटू 0.3 इजिकल टू क्वेश्चन मार्क्स, बरोबर. आता मला सांगा, इथं जे आहे दशांश अपूर्णांक विसरून जा, डोक्यातून काढून टाका. दशांश अपूर्णांक नाहीये, 24 संख्या आहे, घ्या लिहा 24. आणि इथं पण दशांश अपूर्णांक सोडून टाका, इथं दिसते फक्त 3, लिहून टाका 3 आणि याचाच गुणाकार करा. काय 24 आणि 3 दिसते तुमच्या डोळ्याला, तर तुम्ही डायरेक्ट त्याचं उत्तर काढा. बघा 4 त्रिकम 12ला 2, हातचाला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7, म्हणजे 72 उत्तर आलंय. 72 लिहा इथं. ठीक आहे. आता एवढं झालं, एवढं तर सगळ्यांनाच जमते बरं का, एवढं तर सगळ्यांना जमते, बरोबर. सगळ्यांना जमते. मग आता काय चेक करायचं, शेवटची स्टेप आहे दशांश चिन्हानंतर इथं एक अंक आहे, डेसिमल नंतर इथं एक अंक आहे. म्हणजे दशांश नंतर किती अंक आहे, इथं इथं 1 आणि इथल्या दशांश 1 इथे 1, म्हणजे टोटल किती झालं, 1 आणि 1 2, म्हणजे 1 आणि 2 अंक सोडा, इथं दशांश चिन्ह द्या, झालं उत्तर तुमचं. चल कळालं. चला एका चुटकीमध्ये असं असं चुटकी मारलं की आपलं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, सेकंदामध्ये आपलं उत्तर आलं पाहिजे. चला कळालं. चला ओके ठीक आहे, सगळ्यांना जमतंय. चला समजलं का रे, बोला लवकर. चला सगळ्यांना समजलं. चला ओके ठीक आहे. चला आता बघूया. चला सेकंदात उत्तर आले, सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला अडचण झाली नाही पाहिजे गुणाकाराची. ठीक आहे, चला आता बघूया. किती मोठं दिले तरी आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. बघा ठीक आहे, इथे लिहू का? चला पुढचा क्वेश्चन देतो बघा. 0.002 इंटू 0.2 इजिकल टू, चला क्वेश्चन मार्क, इथं डायरेक्ट उत्तर काढू शकता 2 मिनिटात. चला 2 गुणिले 2 4 आहे. मग चेक करायचं दशांश अपूर्णांक नंतर किती अंक आहेत. चला इथं 1 2 3 नंतर 4, मग 4 अंक सोडायचे. 1 डावीकडून उजवीकडून मोपायचं, 1 2 3 आणि 4 असं मोजलं, आपलं उत्तर आलं. बघा सेकंदात उत्तर आलं. बघा बघा सानवी अशी फास्ट उत्तर टाकते, शुभ्राला मागं पाडते. म्हणजे शुभ्रा मुद्दामून करते. ठीक आहे, हळूहळू ते आन्सर देते. ओके ठीक आहे. चला रुचिताचं पण आलेलं आहे उत्तर. ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. अरे वा वा वा, रुचिताचं उत्तर आलेलं आहे. ओके ठीक आहे. सुघोष काढ उत्तर. हे कोण केलं रे? शंभू, तुझं लक्ष नाहीये. अरे शंभू कसं रे? शंभू बघ आता कसं सॉल्व करायचं तुला सांगतोय. सगळ्यांनी उत्तर टाकतोय, वेदांश पण यादवने टाकतोय, वेदांश यादव. अरे शंभू बघ किती इजी आहे बघ, मी तुला सांगतो आता बघ. आदित्याने टाकतोय, फक्त शंभूच चुकलंय, बाकी सगळ्यांचं बरोबर आहे. ओके ओके आदित्य, मी सांगू का प्लीज सर? ओके नाही, चान्स नाही आहे. मला शंभूला विचारायचं आहे. शंभूनं जर सांगितलं तर ठीक आहे. कुठं चुकलं शंभू? आता मी शंभूशी बोलतोय, तर मी त्याला समजून सांगणार, तुम्ही ऐकायचं. तो शंभू बरोबर उत्तर देतो बघा. आता त्याचं चुकलं असेल तरी तो शंभू बघा आता उत्तर कसं देतो बघा, लगेच उत्तर देतोय. कुठेही शंभू बघू द्या. चला शंभू आवाज येतोय? शंभू आवाज येतोय? हो. हा ठीक आहे. आता तुझं काय चुकलं बरं? बाकीच्यांचा आन्सर वेगळा आला आणि तुझं आन्सर वेगळं आलं. ठीक आहे, तू कसं केलं बरं सांगशील का? कसं केलं सांग. हा ठीक आहे. बर तुला समजलं नाही ना, पण तू कसं केलं मला सांग. समजलं नसेल तर ठीक आहे, बरोबर. समजलं नसेल तरी ठीक आहे. चल चला समजलं नसेल तरी ठीक आहे, तुम्ही बोलू चुकलं तरी. बघ आता काय करशील शंभू, बघ आता एकदम सिंपल आहे. बघ आता बघ शंभू, काय करायचं आपल्याला बघ.
तुला आता इथं इथं बघ, इथं किती 2 आहेत बघ, हे शून्य सोडा, शून्य डोक्यातून काढून टाक, दशांश चिन्ह डोक्यातून काढून टाक. तुझ्या डोळ्याला इथं काय दिसते बघ, 2 आणि इथं 2. बरोबर शंभू, आवाज येतोय? हो. इथं 2 आणि इथं 2. मग तू काय कर, 2 गुणिले 2 केल्यावर तुझं उत्तर किती येतं बघ बरं. 2 गुणिले 2 किती येतं, आकार येतोय? किती येतोय? 4. 4. ठीक आहे, म्हणून मी इथे 4 लिहितोय बघ बाळा, 4 लिहिलं. मग काय चेक करायचं, हे दशांश दशांश चिन्ह दिसते का इथं, पॉइंट दिसते बाळा? हो. पॉइंट नंतर किती अंक आहे इथं, 1 2 3. किती आहे इथं? 3. आणि इथल्या पॉइंट नंतर कुठे इथे एक अंक आहे का बाळा? 1. ही 1, म्हणजे टोटल किती झाले बाळा? 4. 4. मग काय करायचं, उजवीकडून आपल्या उजवीकडून डावीकडे जायचं मोजत. 1 इथं अंक आहे का नाही, म्हणून 0. 2 3 हे 4 अंक झाले बरोबर, म्हणून इथं दशांश चिन्ह दे आणि इथं झालं उत्तर. कळालं का आता? हो. हा, आता बघ मला पुढचं एक्झाम्पल तू सांगशील. आता बघ, आता तू पुढचं सांगशील, आपल्याला अवघड जाणारच नाही. बोलशील तर आपण इथे शिकणार. हा, आपल्याला चुकू दे, चुकलं तर काही नाही, जो चुकतो तो शिकतो. बरोबर का नाही? बरोबर आहे का नाही बरं? आता ज्याचं चुकलं त्याचं महत्वाचं आहे. मी ज्याला येते त्याला विचारतच नाही मी, माहितीये का? ज्याला येत नाही त्याला शिकलं पाहिजे. चला हे सांग बरं शंभू, आता बघू शंभू सांगलाच पाहिजे. काय लगेच उत्तर आलं पाहिजे, धाडकीनं उत्तर आलं पाहिजे. चल सांग बरं आता कसं करशील, कसं करशील? अरे काहीच डोकं लावू नको बाळा, तुला इकडं इकडं बघ, इकडे बघ. आता तुला अजून एक एक्झाम्पल सांगतो, ठीक आहे? लक्ष असू दे. इथे किती दिसते बाळा तुला, हे दशांश चिन्ह तू नाही समजून घे, तुझ्या डोळ्याला दशांश चिन्ह दिसत नाही. हे किती झाले मग, 15 झाले. हा, 15 इथे लिही, ठीक आहे? नंतर इथे किती दिसते तुला, फक्त 2 दिसते. दशांश चिन्ह विसरून जा, 2 दिसते. मग 15 गुणिले 2 जर केला असतं किती झाले, 30 झाले. बरोबर? बरोबर का? मग मी काय करतो, इथं 30 लिहून घेतलं, ठीक आहे? 30 घेतलं. मग नंतर काय करायचं, दशांश चिन्हानंतर किती अंक आहे, इथं 1 अंक आहे. नंतर इथं 1 2 हे किती झाले, 1 2 हे 3 झाले का? हो. 1 2 तिसरा सोड, इथं दशांश चिन्ह दे आणि इथं झालं तुझं उत्तर. आहे का सोपं? आता अवघड आहे, सांग बरं. हो. हो, कितवीला आहे तू शंभू? दुसरीला. दुसरीला जरी असेल ना तरी आपल्याला जमलं पाहिजे. हा, आपल्या मित्रांना सांग, हे दशांश अपूर्णांकाचा गुणाकार येतो मला, डेसिमल मल्टिप्लेक्शन बघ तुला एका सेकंदामध्ये काढून दाखवतो म्हणायचं. जमलं का नाही? आता जमेल का नाही तुला? आता जमेल का नाही सांग बरं? हो. हे कोण आहे रे? ताटे, काय चुकवलंय? ताटे, कुठे चाललंय तुमचं डोकं? कुठे हा, ताटे कुठे आहे डोकं? चला शंभू, आता मला तूच सांगणार आहे. सगळ्यात छोटा म्हणजे तुला समजलं म्हणजे अख्ख्या क्लासला समजलं बाळा. तर मला अजून एक एक्झाम्पल सांग. हा, सांगशील का? आवाज येते शंभू? बोल रे बाळा. चला पुढचा क्वेश्चन घेऊ, ठीक आहे? शंभूनं उत्तर दिलंच पाहिजे. सगळ्यात लहान म्हणजे शंभू आहे आपला, दुसरीचा आहे, तरी पण तो उत्तर देतोय. पण आपल्याला द्यायला पण आले पाहिजे, ठीक आहे? जसं की शंभू बघा दुसरीला असून कितीचा डिफरन्स आहे, तुम्ही 5वीला आहे म्हणजे 3 इयर्सचा डिफरन्स आहे. म्हणजे बघा, ठीक आहे, 3 इयर्सचा डिफरन्स आहे बघा. तिनं त्यानं दुसरीला असून उत्तर सांगतो बरं का. आता चला बघूया कोण सॉल्व्ह करेल. लगेच 2 सेकंदात उत्तर आलं पाहिजे, बघूया. चला, 3.4 into 0.2 इजिकल टू क्वेश्चन मार्क. चला चला उत्तर बघूया आता, कोणाकोणाची उत्तर येतात. चला कोण सांगणार रे, बघू आता. शंभूचं उत्तर पहिले आलं पाहिजे. हा, शंभू दशांश चिन्ह सोडून दे, तुला 34 गुणिले 2 कर, नंतर चेक कर दशांश चिन्ह नंतर किती अंक आहे. ते 1, त्याच्यानंतर हे 2, मग टोटल किती झाले, 2 झाले. मग काय करणार, 2 अंक सोडणार आणि तू दशांश चिन्ह देणार, झालं उत्तर फायनल. शंभू चल उत्तर आलं. ओके, ठीक आहे, ओके. शंभू काय आपल्याला कॉपी पेस्ट करायचं नाही. वेदांश 68 आले, वेदांश चुकलेलं आहे, वेदांश चुकलेला आहे. समर्थ वेलकम, सुशील वेलकम. ओके, चला काहीच हरकत नाहीये, ज्याचं चुकलं त्याचं चुकू द्या, काहीच हरकत नाही. पण आपल्याला समजणं महत्वाचं आहे, बरोबर का नाही बाळांनो? समजणं महत्वाचं आहे आणि खूप महत्वाचं आहे, पुढे तुम्हाला लागणार आहे, बरं का? आपल्याला आता ह्याच्यानंतर आपण अपूर्णांक शिकूया.
दशांश अपूर्णांक झाला, अपूर्णांक शिकूया. अपूर्णांकाची बेरीज, भागाकार, गुणाकार, ह्या गोष्टी आपल्याला जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा आपल्याला इझिली सॉल्व्ह करता आला पाहिजे. पहिला आपल्याला पाया मजबूत करावा लागेल, बरोबर. जर पायाच चांगला नसेल तर आपली बिल्डिंग पडणार आहे, बरं का नाही. बिल्डिंग पडते, लक्षात असू द्या. आपला मुळाचा पाया जर आपले चांगला नसेल तर आपली बिल्डिंग पडून जाईल. त्यासाठी आपल्याला पाया गरजेचा आहे. प्लीज मी सांगू हे नका रे बाळांनो, सांगणं महत्वाचं नाही, जमणं महत्वाचं. चला आता बघा, मी अजून परत एक एक्झाम्पल एक्सप्लेन करतोय, ठीक आहे. नवीन मध्ये कोणी सांगू शकते, जुनेवाले नका सांगू. जुने स्टुडंट नाही सांगितलं तरी चालेल, ठीक आहे. नाही सांगितलं तरी चालेल, ठीक आहे. चला आता बघा, मी परत एक्सप्लेन करतो एक क्वेश्चन, ठीक आहे. आपला हा क्वेश्चन आहे बरं का, लक्षात असू द्या. मग आता काय करायचं आपल्याला, दशांश चिन्ह विसरून जा. इथं 34 दिसते, तर 2 दिसते. मग 34 गुणिले आपण काय करूया, 2 करूया, ठीक आहे. मग 4 दोन्ही हे 8, बघा 4 दोन्ही 8 आणि बेत्रिक 6 म्हणजे किती झाले उत्तर तुमचं 68. मग 68 इथे लिहितोय, ठीक आहे. मग नंतर चेक करायचं, दशांश चिन्ह नंतर किती अंक आहे, इथे 1. दशांश चिन्ह नंतर इथे एक अंक आहे 1, म्हणजे 1 1 1 प्लस 1 2 झाले. म्हणून 1 2 अंक सोडा, इथं दशांश चिन्ह द्या. झालं उत्तर तुमचं, झालं उत्तर, झालं उत्तर. चल चला, सगळ्यांनाच जमतंय, ओके, सगळ्यांनाच जमतंय, ठीक आहे. शंभू जमते का आता, शंभू पळा, जमलं पाहिजे आपल्याला. सगळ्यात पुढे जायचंय आपल्याला, सगळ्यात पुढे, कारण आपण दुसरीलाच आहे म्हणजे आपण सॉल्व्ह करतोय, ठीक आहे. चल, सगळ्यात पुढे जायचं आपल्याला, ठीक आहे. चला चला, मोठा क्वेश्चन थोडासा देतो आता. इंटू 0.002, चला, मोठा क्वेश्चन नाही आहे, फक्त इझी आहे. चला, 1 सेकंदात उत्तराला पाहिजे, आहे का रे काय अवघड. चला, इथे 0.002 आहे. 42 इंटू 0.002, बरोबर. 42 गुणिले 0.02, चला 84 आलं, ओके, ठीक आहे. 0.084, ठीक आहे. 84 नाही बरं का, 0.084, 84 म्हणू शकत नाही आपण, ठीक आहे. चला, 84 म्हणायचं नाही, ठीक आहे. 0.084, ठीक आहे. 0.0, ठीक आहे. 0.084, काय कुठं खाल्लं रे तू, डोकं कुठं गेलं रे, हा वेदांश. अरे वेदांशला काय झालंय, वेदांशला आता, वेदांशला घ्यावं लागणार आहे आता, वेदांशला विचारावं लागणार आहे. अरे वेदांश, कसं होईल रे तुझं भाऊ, वेदांश कुठे बघूया. हा, कसं समजेल, हा वेदांश, आवाज येते का वेदांश, अरे वेदांश, बोल. अरे बोल, अरे बोल बोल, लाजू नको, बोल एक मिनिट घे ना. वेदांश. चल, कसं आलं रे उत्तर तुझं, हा बाकीच्यांचं वेगळं आलं बोल. आणि तुझं वेगळं आलं, तुझं वेगळं आलं. काय चुकलं आपलं, आपलं काय चुकलंय हे लक्षात घे, काय चुकलंय बरं. बरं ठीक आहे, आता तुला समजलं नाही ना, समजलंय का नाही सांग बरं, बोल रे, बोलल्याशिवाय होत. हा समजलं, मग तुझं उत्तर का वेगळं आलं, काय करशील सांग बरं, समजलं ना तुला. हा ठीक आहे, सांग आता कसं काय करायला लागेल, काय करायला लागेल. हे बघ, आता काय करायचं, पहिली स्टेप मी कसं सांगितलं तसंच सांग. मी कसं, आपण दशांश चिन्ह विसरून जातो पहिलं, असं सांग. सर पहिलं आपण दशांश चिन्ह विसरून जातोय, इथं 42 आहे, 42 आणि इथं 2 आहे, इथं 2 ये. मग नंतर काय करशील, यांचा गुणाकार, बेदोनी 4 आणि बेचोक, हा 84, मग 84 आलं, ठीक आहे. नंतर काय चेक करायचं, दशांश चिन्ह, इथं तर दशांश चिन्ह नाहीये, इथं दशांश चिन्ह आहे, म्हणून त्याच्यानंतर किती अंक आहे दशांश चिन्ह नंतर, 1 2 3, म्हणून काय करायचं, 1 2, इथं तिसरा अंक नाही म्हणून 3, हा इथं दशांश चिन्ह. मग तुझं का चुकलं, चॅट बॉक्स मध्ये का वेगळं टाकलास. चला ठीक आहे, तुझा आवाज, बॅकग्राऊंडचा आवाज येतो, तुला म्यूट करतोय, ठीक आहे, ठीक आहे. डिस्टर्ब होतंय, डिस्टर्ब होतंय, म्हणून मी तुला बॅकग्राऊंडचा आवाज येतो बरं का. तू चॅट बॉक्स मध्ये चुकीचं टाकलास आणि उत्तर व्यवस्थित सांगितलंस, ठीक आहे. चला असं, आता पुढचं, आता सगळ्यांना चान्स मिळेल आता, ठीक आहे. बऱ्याच जणांना समजलेलं आहे, कोण सांगणार आहे पुढचं बघूया. चला कोण सांगते बघूया. 0.2, चल दक्ष सांगणार आहे, दुसरं कोण आहे,
चला 2.44 इंटू 0.2 मी सानवी. ओके ठीक आहे. पुढं समर्थ. ओके ठीक आहे. समर्थला विचारावं असं वाटतं मला. ओके ठीक आहे. ओके दिशांत. ओके ठीक आहे. शुभ्रा. ओके ठीक आहे. उत्तर आलेलं आहे. उत्तर आलेलं आहे. ओके ठीक आहे. चला आज आपण फुल प्रॅक्टिस करणार आहे. ठीक आहे. ओके चला प्रत्येकाचं उत्तर येते. ओके प्रत्येकाचं उत्तर यायला लागलं. ओके ठीक आहे. चला छान. प्रत्येकाचं उत्तर येते. ओके ओके चला. ओके हा सुगोष वगैरे सुगोषने पण सांगते. ओके ठीक आहे. ओके चला उत्तर येत आहेत सगळ्यांची. ठीक आहे. छान 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 एकदम छान. हा चला शौर्य. शौर्य आला आज. अरे वा. शौर्य कुठं असतो का माहित. चला चल सुघोष सांग रे. सुघोष. सर पहिले आपण त्या त्या दशांश चिन्हाला विसरून जाऊ आणि तिकडे ठीक आहे. ठीक आहे. दशांश चिन्हाला विसरून गेलं. पुढं पुढं त्याच्यानंतर 244 ला दोन्ही गुणू. ठीक आहे. दोन्ही गुण आपण. ओके आन्सर 488 488. बेचोक 8 बेचोक 8 बे दोन्ही 4 म्हणजे 488. ओके ठीक आहे. हो 488 इथे लिहितो बाळा. हो त्याच्यानंतर 4च्या पुढे दशांश चिन्ह देऊन पुढे 0 लिहू. बा मग इथं आपल्याला काय चेक करावं लागेल. दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत हे सांगा ना. कधी सांगशील. दशांश चिन्हानंतर इथं 1 2 नंतर इथं दशांश चिन्ह आहे 1 3 म्हणजे टोटल किती झाले 3. मग 3 म्हणून अंक सोडून 3 एक अंक सोडून 2 3 3 दशांश चिन्ह देऊ इथं. हो आणि 0 पुढे लिहू. ओके ठीक आहे. वेलकम. एकदम छान. एकदम छान. बघा किती छान सांगितलं रे. आता बघू समर्थ सांगतो पुढचं. ठीक आहे. समर्थ त्याच्यानंतर सानवी त्याच्यानंतर शुभ्रा त्याच्यानंतर मनस्वी. सगळ्यांना चान्स भेटेल. ठीक आहे. चल आता भेटेल चान्स समर्थ. चला क्वेश्चन मार्क. हा दक्षी तुला पण चान्स भेटेल. हा दिशांत तुला पण भेटेल. ठीक आहे. चल बोल रे काय करशील. सर आपण दशांश अंकाचा गुणाकार करताना दशांश चिन्ह विसरून जातो. ठीक आहे. दशांश चिन्ह विसरून गेला आपण. चला आपल्याला दशांश चिन्ह नाहीच म्हणून समजला. आपल्याला 24 गुणिले हा 4 करायचं. 4 4 चा 16 1 कॅरी 4 2 चा 8 96 आपलं आन्सर आलं. ओके 96 इथे लिहू का. हो सर. मग झालं का उत्तर आपलं. हो यस सर. दशांश चिन्ह. आता दशांश चिन्हाकडे काही लक्ष देशील का. काय गडबड करतोय. तुझं डोकं कुठं चाललंय. लक्ष आहे का. काय आतापर्यंत हा आतापर्यंत मी काय सांगितलं. दशांश चिन्ह समर्थ मला वाढायला या. हा बोल आता बोल. सर तुम्ही 0.4 गुणिले 4 केलंय. अरे शून्य नाही रे. दशांश चिन्ह आहे. घे बघे पॉइंट आहे पॉइंट. ठीक आहे. चल हा आता सांग. मग आता उत्तर सांग. उत्तर सांगल्याशिवाय जायचं नाही. तुला सुट्टीच नाहीये. सांग. 96 उत्तर आहे का. नो सर. मग काय करशील. सर ठीक आहे. समर्थ लक्ष दे आता. लक्ष दे.
आता लक्ष दे. हा थांब आता. आता 1 मिनिट थांब. आता काय करायचं लक्ष दे. हा ठीक आहे. आता काय केलं बघितलं आपण पहिलं दशांश चिन्ह विसरून जातो. 24 × 4 केला 96 आलं बरोबर. इथपर्यंत कळालं समर्थ? हो. ओके. त्याच्यानंतर आपण चेक करतो दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत. मग दशांश चिन्ह इथे एकच आहे मग नंतर इथं दशांश चिन्ह नंतर किती अंक? 0.96. नाही चुकलं दादा. हे बघ चुकलं दादा. इकडं लक्ष दे आता. आता बघ काय करशील मी तुला काय सांगतो आता परत लक्ष दे. तुझं लक्ष नाहीये. आता बघ सगळ्यांचं उत्तर तुझं काय वेगळं. गडबड नको करू. इकडे लक्ष दे. मी काय म्हणतोय अजून थोडं व्यवस्थित ऐक. आता बघ इथं परत लिहितोय खाली बघ 2.4 आहे बरोबर. इंटू आपण काय केलं 4 केलं इजिकल टू क्वेश्चन मार्क बरोबर. इथपर्यंत कळाल तुला? हो. क्वेश्चन आहे. मग आपण काय करतो दशांश चिन्ह आपण विसरून गेलो बाळा. मग 24 × आपण काय केलं 4 केलं बरोबर. यस सर. हा 4 4 जा 16 बरोबर. कॅरी 1 दिलं बरोबर. हो. 4 4 2 जा 8 आणि कॅरीचा 1 किती झाले 9 झाले बरोबर. मग हे 96 इथं लिहितं बघ. 96 लिहिलं इथं. हो. मग काय करायचं बघ दशांश चिन्ह नंतर किती अंक आहेत तिकडं किती डिजिट आहेत. एकच डिजिट आहे. म्हणून काय करायचं 1 डिजिट सोडायचं आणि इथं डेसिमल द्यायचं दशांश चिन्ह द्यायचं. 9.6 हे उत्तर झालं. कळालं का? हो सर. कुठं लक्ष आहे? हो सर. हा दररोज उत्तर देतोय ना. आज काय चुकलं रे? कुठं लक्षच नाही तुझं आज. आहे का लक्ष? किती क्वेश्चन सांगितलेत 4-5 सांगितलेत तरी पण तुझं लक्ष नाहीये. मेन कारण तुझं तुला येतंय पण तुझं आज लक्ष नाहीये वळा. कळालं का? ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन. हा चल समजलं आता समर्थ? समर्थ बाळा समजलं का? चल ठीक आहे समजला समर्थ. हा ठीक आहे. आता आता बघूया कोण सांगणार. सानवी सांगणार आहे. ठीक आहे. चला कोणीच चुकायचं नाही. ओके ठीक आहे समर्थ छान वेलकम बाळा. हा लक्ष असू दे बाळा. चला बघू आता. हाचं उत्तर द्या आता. हा चला आता चान्स दक्षला देऊ. दक्ष नंतर सानवीला. हा आपलं लेक्चर पर्यंत आपल्याला सगळ्यांना चान्स भेटून जाईल. बरेच आपण एक्झाम्पल घेणार आहे आपण. ठीक आहे. 7 पॉईंट श्रावणी ओके छान. शंभू अरे वा. शुभ्रा दिली का? शंभू वाटलं. ओके ठीक आहे 7 ओके ठीक आहे. ओके 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 36 × 2 केलं तर 72. ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. दक्ष 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 ओके ठीक आहे दक्ष. यस दक्ष चला. हा बोला. 36 मल्टिप्लाय 2 करायचं. ओके 36 × 2 ओके ठीक आहे 36 × 2 ओके ठीक आहे. आन्सर येतं 72. ओके आन्सर इज 72. ठीक आहे. मग आन्सर इज नंतर एक अंक आहे तर बरं डेसिमल नंतर 1 डिजिट आहे. ओके ठीक आहे. नंतर पॉइंट द्यायचं. ओके हे 1 अंक सोडायचं बरोबर. ठीक आहे. चल 7.2 इज फायनल आन्सर बरोबर. वेलकम. ठीक आहे एकदम छान उत्तर सांगितलेलं आहे. ओके ठीक आहे. फायनल आन्सर किती आहे आपलं 7.2 बरोबर. ठीक आहे 7 पॉइंट म्हणजे 7.2 हे उत्तर आहे. अनम्यूट समर्थ. ओके ठीक आहे. चला समर्थला अनम्यूट करतो. समर्थ कुठे आहे? ठीक आहे समर्थ बोल रे. बोल बाळा. सर मला डाऊट आहे. हा बोल बोल डाऊट बोल बाळा. काय म्हणतोय? डेसिमल नंतर 2 किंवा 3 अंक असले तर काय करायचं? हा मग आता बघ तू सांग आता कुठल्या संख्या घेऊ तुझ्या मनावर. ठीक आहे ओके ओके छान छान. बघा बघा समजलं डाऊट काय ते. ओके ठीक आहे काय करायचं काय म्हणलं सांग तू. तू जे सांगितलं ते आपण इथे लिहूया. ठीक आहे. हा चल बोल काय म्हणतोय. हा बोल. सर संख्या सांगू? हा संख्या सांग. हा संख्या सांग. सर 999. 999 मल्टीप्लाय बाय ओके 2.4. 4 ओके ठीक आहे काय करायचं बरोबर. हे बघ सिंपल तुला इथं जो आहे ना पॉइंट आहे ना तो विसरून जा. 999 × 2 बरोबर. गुणाकार कर. तुझं उत्तर काय आहे ते सांग. चल गुणाकार फायनल आन्सर सांग मला.
कर उत्तर. चला काढा रे उत्तर सगळ्यांनी. चला सगळ्यांनी उत्तर काढा. चला चला उत्तर काढा. चला उत्तर काढा. काय करायचं समोरचं आपण डाऊट क्लिअर करू. ठीक आहे काय करायचं. ओके ठीक आहे छान बाळा. छान म्हणजे हे बघा क्वेश्चन. हा बोल उत्तर किती आहे फायनल. 999च्या इथे पण डेसिमल असला तर इथं देऊ का. नाही त्याच्या पुढे. इथं देऊ. हो ठीक आहे चला समर्थ म्हणला पुढे द्यायचं. ठीक आहे पुढे द्यायचं. कॅन्सल करा आन्सर तुमचे. परत काढा. चला समर्थ म्हणला ना. चला समर्थ म्हणणं आहे 9.99 इंटू 2.4 इजिकल टू क्वेश्चन मार्क. समर्थ बरोबर. यस सर. हा चल मग तरी पण काय करायचं दशांश चिन्ह विसरून जा आणि 999 इंटू 24 करा आणि जो उत्तर येईल तुमचं फायनल आन्सर तुम्हाला मी सांगतो. बघा काय करा आपण. चला 24चा आपल्याला 24चा पाडा येत नाही. ठीक आहे चला 24चा पाडा येत नसेल 24चा पाडा तयार करता येते. नाही येत असेल चला फायनल आन्सर आलेला आहे गुणाकार 23,000. ओके ठीक आहे बघू उत्तर बघूया आपण. 23,976 उत्तर येते बरं का. ठीक आहे बघूया आता काय करूया. 4चा पाडा 9 पर्यंत म्हणू. बघा 4 9 किती रे. चला ओके 4 9 36 6 लिहितोय. कॅरी 3 देतोय. चला 4 9 जा 36. करू शकतो. 36 प्लस 3 किती झाले 39. कॅरी 3 बरोबर. हो सर. हा 4 9 जा 36. 36 प्लस 3 36 plus 3 39. ओके प्लस चिन्ह द्या. 2 9 जा 18. 18. कॅरी 1 2 9 जा 18 प्लस 1 19 plus 1 19. कॅरी 1 plus 19. 2 9 जा 18. 9 बरोबर. 6 तर 6 खाली. 6 9 plus 8 17. कॅरी 1 1 carry. 19 1 carry. 1 कॅरी 13 बरोबर. 1 कॅरी म्हणजे किती आलं टोटल 2000. 2000 नाही 23,976 म्हणजे 23,976 आलंय बघा. आता समर्थ काय करायचं बघ. ठीक आहे आता इथपर्यंत सगळ्यांना येतंय. ठीक आहे गुणाकार सगळ्यांना जमतोय. मग काय करायचं दशांश चिन्हानंतर किती अंक आहे तिथं 1 2. इथे दशांश चिन्ह आहे 1 2 म्हणजे 1 झालं 1 2 3. दशांश चिन्हानंतर किती अंक मिळाले आपल्याला. इथं दशांश चिन्ह आहे 1 2. इथं दशांश चिन्ह आहे 1 म्हणजे टोटल किती झाले 3. म्हणून काय करायचं 1 2 3 हे झालं उत्तर. कळालं आता 23.976 हे उत्तर झालं. ठीक आहे हो झालं. आता डाऊट तुझा क्लिअर. क्लिअर झाला का डाऊट बोल रे. समू बोल रे. ठीक आहे चला ओके चला कुणाला अजून डाऊट आहे रे. अजून असं कुणाला डाऊट आहे का सर काय करायचं हे असं आलं तर तसं. बघा समरच्या डोक्यात काहीतरी आलं का नाही बरं. सर 9.99 इंटू 2.4 असेल तर कसं उत्तर काढायचं. समर तर असं काहीतरी वेगळं उत्तर क्वेश्चन. बघा असं क्वेश्चन विचारायचं पण आपल्याला जमलं पाहिजे. बघा बरं कसं विचारलंय क्वेश्चन आणि जमलाय पण त्याला. ठीक आहे क्वेश्चन विचारलाय पण त्याला जमला पण क्वेश्चन. ओके ठीक आहे तो सॉल्व्ह पण करतोय. ठीक आहे बरं का त्याला डाऊट पण येतोय क्वेश्चनचं उत्तर पण देतोय. बघा असं आपलं पण सगळ्यांना असं डाऊट पण आले पाहिजे आणि उत्तर पण काढता आलं पाहिजे. ठीक आहे चला आता बघूया कोण सॉल्व्ह करते बघूया. ठीक आहे चला आता कोण सॉल्व्ह करते बघूया. 2 सेकंदात उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे चला आता काय करूया. चला कोण सांगते. सानवी सांगेल आता. सानवी नंतर शुभ्रा. 3.4 इंटू 0.04. ठीक आहे आता हे शून्य जरी पुढे असेल तर कॅन्सल करतो. ठीक आहे परत दुसरं येतो. ठीक आहे
3.5 इंटू 0.05 क्वेश्चन मार्क. चला एका सेकंदात उत्तर आलं पाहिजे, सेकंदामध्ये, एका सेकंदात उत्तर आलं पाहिजे. चला 35 पाच्या किंवा 5×25 5 हातचाला 2 आणि 5 त्रिक 15 आणि 2 17, तर 175. 175. तर त्याच्यानंतर दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत रे? 1 2 3. मग काय करायचं? 1 2 3 सोडायचं. म्हणजे काय आलं उत्तर आपलं? 0.175. ओके 175. ओके ठीक आहे, आलं. ओके बघा मी पेन न यूज करता उत्तर काढलेलं आहे. तसं तुम्हाला पण असं डोक्यात आलं पाहिजे. ठीक आहे, चला बघूया. ओके माझं पण उत्तर आलंय बघा, माझं पण उत्तर आलं बघा बरोबर. ओके माझं पण उत्तर आलंय बरोबर. ओके छान. चला माझं पण उत्तर आलं बघा. चला सानवीला चान्स देणार आहे. ठीक आहे, चला बाकीच्याने उत्तर काढा रे, बाकीच्याने उत्तर काढा. चला उत्तर काढा बरं. चला सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे. चला सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे. ओके ठीक आहे. ओके सगळ्यांचे येते. ओके दक्षिण पण छान उत्तर आहे. चला शंभू उत्तर काढ रे बाळा. शंभू, हा शंभूला समजलं म्हणजे सगळ्या आपल्या क्लासला समजलं बघा. मी असं कन्सिडर करतो बरं का. हा शंभूला कळालं म्हणजे अख्ख्या क्लासला कळालं. शंभू जरा लवकर ये बाळा, आपल्याला असं बनायचंय की नाही, असं स्ट्रॉंग बनायचंय. गणित म्हणजे गणित आपल्याला असं कळलं पाहिजे. अरे गणित हा सोपा विषय, सगळं सोपा आहे. बाकीच्या अवघड जाते पण आपल्याला सोपा जाते बरं का. सगळ्यांना सोपं जाईल. ओके शंभू, ओके छान. कॉपी पेस्ट नको करू बाळा. हा मला हे आवडणार नाही. आपलं चुकू दे शंभू, काही हरकत नाही. आपण शिकू. तू दुसऱ्या जरी असेल तरी काही हरकत नाही, तुला शिकवण्याची आपली तयारी. ठीक आहे, तुला आपण एकदम स्ट्रॉंग बनवू. फक्त आपण काय करायचं, कॉपी पेस्ट करायचं नाही शंभू, कळालं? कॉपी पेस्ट करणं म्हणजे आपण स्वतःच्या पायावर स्वतः दगड टाकून घेणे, असं दगड. हा ठीक आहे, तो त्रास आपल्यालाच होणार आहे. ठीक आहे, ओके 3.5 इंटू. ओके सानवी सांगणार आहे, बघूया. चला मजा येते का क्लासमध्ये बघा. आपण असं एन्जॉय करून आपण शिकूया. ठीक आहे, नियती एवढं लेट यायचं का? नियतीला नंतर क्वेश्चन विचारतो. ठीक आहे, नंतर सानवीला विचार, नियतीला विचारतो. येस चला सर. आपण एन्जॉय करत आपल्याला शिकायचं, एन्जॉय करायचं. आपण कुठलंही गणित जरी असेल तर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल, गुणाकार असो काही असो, एन्जॉय करत सॉल्व्ह करायची. एन्जॉय, ठीक आहे, बोर व्हायचं नाही आपल्याला, बोरिंग लेक्चर करायचं नाही. ठीक आहे, चला सांगा बरं काय करावं लागेल आता. हा सांगा. पहिले दशांश चिन्ह विसरून जायचं. ठीक आहे, विसरून गेलं. हा काय करणार मग? समीकरण तयार होतं 35 × 5. 35 × 5. ओके ठीक आहे, 75. बरोबर किती? 75. 175 सर. 175. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या मेन गणितामध्ये दिलेले 3 दशांश सोडून आन्सर निघले, म्हणून त्याच्यानंतर 3 दशांश चिन्ह सोडून पॉइंट देऊन 0 लिहायचे. बर 175 इथे लिहितो. हा म्हणजे हे फायनल आन्सर झालेलं नाही आपलं. ठीक आहे, तर इथे 175 लिहिलं. दशांश नंतर किती अंक मिळाले? 1 2 3 बरोबर, म्हणून 1 2 3 पॉइंट द्यायचा आणि पुढे ओके 0. ठीक आहे, छान छान छान, एकदम छान सांगितलं बघा. सानवीने पण छान सांगितलं. ठीक आहे, चला आता मला विचारायचं आहे, नियती कुठे गेली रे? नियती आत्ता आली का? चला चला नियतीला विचारतो मी. ठीक आहे, बघू आता बघा. 2.4 इंटू 2.22 इजिकल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, नियती विचारतो. ठीक आहे, नियतीला सोपं दिलेलं आहे, बघू. आणि अजून तुम्हाला एक जाते वेळेस बघा, जर तुम्हाला कधी कधी क्वेश्चन असं विचारते, एखादा भागाकार दिलाय समजा, सेकंदामध्ये काढू शकता. तुम्हाला काय म्हणते, एखादा 335 भागिले 9 असेल तर याची बाकी किती येते, तर आपल्याला असं सेकंदामध्ये उत्तर काढता आलं पाहिजे. ते पण आपण जाते वेळेस मला सांगतोय, कारण आपण नवीन नवीन ट्रिक आपण शिकू आणि आपण एकदम छान पद्धतीनं सिलेबस शिकणार आहे. आपल्याला कुठलाही जरी क्वेश्चन आला तरी आपल्याला असं टॅकल करता आलं, आपली स्पीड आपल्याला काय जसं की वैदिक मॅथ मध्ये तशा पद्धतीने आपल्याला शिकायचं. ठीक आहे, तशा पद्धतीने शिकायचं. ठीक आहे, चला नियतीला क्वेश्चन विचारतो.
ओके, नियतीला क्वेश्चन विचार. चल नियती बोल. यस सर. हा बोला. सर मला परत समजावून सांगता का, कारण मी लेट जॉईन झाले. का बरं लेट जॉईन झालीस? ते माझी चुकी आहे का? नाही सर. हा मग नाही सर, आमच्याकडे चल. कार्यक्रम होता ना म्हणून. बर चला, कार्यक्रम एन्जॉय करून आल्या म्हणा. ओके ठीक आहे. काय कार्यक्रम होता बरं? सर माझ्या आत्याचं हळद होती ना, म्हणून आम्ही तिथं गेलो होतो. ओके ओके, आम्हाला इन्व्हाइट केलं नाही. मग आम्हाला इन्व्हाइट करायचं होतं ना, आम्ही पण आलो असतो की तिकडं. सर हा चालेल, टाइम तुमच्याकडे. हा ठीक आहे. चला मग आता आता हळदीचा कार्यक्रम झालेला आहे, तर आता आपला इथं कार्यक्रम आहे, ते कार्यक्रम सॉल्व्ह करा. चला. यस सर. हा आता मग कसं करायचं बघा, तुम्ही लेट आल्या बरोबर. आता काय करायचं बघा, मी सांगतो आता ऐका. हा हो. आता काय करायचं आपल्याला, 2.4 गुणिले 2 सॉरी 0.02 आहे बरोबर. बरोबर क्वेश्चन मार्क उत्तर आहे बरोबर. हो सर. हा मग आपल्याला दशांश चिन्ह आपण विसरून जाऊ. दशांश चिन्ह काय करायचं आता? विसरायचं. ठीक आहे. विसरलं हो. म्हणून आता इथं संख्या किती झाली आपली? 24 झाली बरोबर. हो सर. मग आता इथं दशांश चिन्ह जर विसरलं म्हणजे इथं दशांश चिन्ह आहे ना, म्हणजे 0.02 म्हणजे किती झाले? 2 झालं ना, म्हणून हो इथं सर. 2. हा मग इथं 24 दोन्ही किती झालं मग बाळा? 48 बरोबर. सर. मग मी 48 इथं लिहितो बाळा, मग इथं हो 48 लिहिलं. हा मग आता काय करायचं बघ, नियती. दशांश चिन्ह नंतर किती अंक आहेत? इथं 1. इथं दशांश चिन्ह नंतर किती अंक आहेत? 1 2 बरोबर. टोटल किती झाले? टोटल 3. किती झाले? 3. 3. म्हणून काय करायचं? 1 2, मग तिसरा अंक नाही म्हणून दशांश चिन्ह आहे 3. इथं दशांश चिन्ह द्या, झालं उत्तर तुमचं. हो कळलं सर. नियती? हो कळलं? सर. हो. नक्की नक्की. यस यस. हा पुढचं तुला सॉल्व्ह करायचं हा? कारण तू जरी लेट जरी आलीस तरी आपल्याला शिकूनच जायचं. कळालं मला? हो सर. ठीक आहे, आता सॉल्व्ह करीस. ठीक आहे चल, नक्की समजलं ना? आता बघू. ठीक आहे, इजी देतो क्वेश्चन, तुला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे, चल सॉल्व्ह कर आता. इजी क्वेश्चन आहे. चल काय करशील? सर 3. सर पॉइंट विसरून जायचा. 3. ओके छान. मग 3 36 गुणिले 2 करायचे सर. ओके छान. ओके आणि छान. मग चल 36 गुणिले 2 मग त्याला मल्टिप्लाय बाय करायचं सर. बर ठीक आहे. बेसके 12 चला 1 बेत्रिक 6 आणि 1 7 म्हणजे 72 बरोबर. 7. हा मग विसरलं 72. ओके ठीक आहे. पुढं सर. पुढे मग काय करायचं? ते दशांश चिन्ह विसरलंय ना आपण, तर हा. मग किती संख्या आहे ते बघायचं. 1 2 ओके आणि 3 इथं संख्या आहेत सर. हे बघ, दशांश नंतर किती अंक आहे? इथं फक्त इथं दशांश चिन्ह इथं आहे. दशांश चिन्ह नंतर एकच अंक आहे बाळा. इथं दशांश चिन्ह आहे का? नाही सर. नाही, म्हणून एक अंक सोडायचं, इथं दशांश चिन्ह द्यायचं. हे झालं उत्तर तुझं. 7 पॉईंट किती? 2 सर. 2 इज अ फायनल आन्सर बरोबर. हो. शंभू काय करतोय तू? शंभू 0.2 0.72 काय टाकला शंभू? कुठे लक्ष आहे तुझं शंभू? थँक्यू सर. हा वेलकम वेलकम वेलकम. चला झाला का कार्यक्रम मग आपला? इथं सॉल्व्ह केलीस का? हो सर. हा ठीक आहे. चला लेट यायचं नाही बाळा. हा ठीक आहे. चला समजलं मग. हा छान. सर. मग इतक्या वेळ का इतके? हा बोल. सर मी उद्यापासून लवकर जॉईन होईल सर आज. आणि तुझ्या मैत्रिणी वगैरे असतील, तुझे मित्र असतील, त्यांना सांग ना मला. ते आपली सांग, हे ट्रिक सांग आपल्या. हे कसं सॉल्व्ह करशील बघ. मी 2 सेकंदात सॉल्व्ह करून दाखवतो बघ. माझं न चुकता मी सॉल्व्ह करतो बघ म्हणायचं. का दाखवायचं आपलं. हा घनाची ट्रिक आपण शिकली. घन मूळ कसा काढायचा, वर्गमूळ कसा काढायचा, वर्ग कसा काढायचा, ट्रिकने शिकवायचं. त्याला शिकवायचं. आपण शिकू. तुला येत नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला बघ, तिथं पण आपलं आहे. ठीक आहे बाळा. चल सांगशील. चला प्रॉमिस करे सगळ्यांनी आपल्या फ्रेंडला घेऊन यायचं रे. सगळ्यांनी हे समर्थ काय टाकतो रे चॅट? हा बस झालं की. चला ठीक आहे. ओके चला चल अजून आपल्याकडं बघा. आता तुम्हाला जातेच बघा, आपण ट्रिक शिकायची. आपल्याला दुसरी उद्या नवीन ट्रिक शिकायची. नवीन म्हणजे तुम्ही डोकं लावून आणायचं. ठीक आहे बघा. बाकी किती येते बघा. मी तुम्हाला उद्या कसं सांगणार आहे, तुम्हाला पण असं पटकीनं उत्तर आलं पाहिजे. बघा जर आपला
छेदस्थानी जर 9 असेल तर बघा बाकी आपल्याला सेकंदात काढायची. काय करायचं बाकी सेकंदात. हे तर शिकणारच आहे उद्या. अजून उद्या प्रॅक्टिस करणार आहे याच्यावर. कशावर? दशांश सॉरी डेसिमल मल्टिप्लिकेशन शिकायचं आपलं. म्हणजे दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आपण उद्या पण अजून प्रॅक्टिस करूया. ठीक आहे. पण त्याआधी उद्या एक तुम्हाला ट्रिक सांगतो. मला आठवली म्हणून बघा सांगतोय. ठीक आहे. बघा जर आता समजा बघा 3, 4, 5 आणि 6 डिवाइड बाय 9 असेल तर याची बाकी असं सेकंदात आपण काढू शकतो. कसं काढू शकतो ते आता तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये सांगेल. तुम्ही डोकं लावायचं सर ट्रिक शोधा बरं कसं काढणार. असं तुम्ही असं सेकंदामध्ये उत्तर काढण्यासाठी कशामध्ये सेकंदात आपल्याला सेकंदामध्ये काम करायचंय. कशामध्ये? सेकंदामध्ये आपल्याला काम करायचंय. बरोबर. मग सेकंदामध्ये तुम्ही बाकी कशी शोधताय ते पण आपल्याला करता आलं पाहिजे. बाकी कशी शोधायची हे पण तुम्हाला नवीन काहीतरी आपण वेगळं शिकू. ठीक आहे. चला अनम्यूट करतोय आणि बाकीचे जे आहेत स्टुडंटला तुमच्या पण सांगायचे. ठीक आहे. चला अनम्यूट करतो सानवीला. ठीक आहे. चला. सर जे तुम्ही अंश स्थानी ना जी दिली आहे ना तुम्ही संख्या हा त्याला पूर्ण भाग जातो बाकी उरत नाही. तरी पण तुम्हाला सांगतो बाकी जरी उरत नसेल तरी सेकंदात बाकी जरी 0 जरी आली तरी सेकंदात कसं काढायचं. बाकी 0 बाकी जर 1 असेल बाकी जर 2 असेल तरी ते सेकंदात कशी काढायची. 0 जरी असेल तरी काय हरकत नाही. पूर्ण जरी भाग जात असेल 0 येते ते आपल्याला कसं कळालं. तुम्ही पूर्ण भाग दिलाय. बरोबर. आपल्याला पूर्ण भाग न देता आपल्याला काय करायचं बाकी सेकंदात काढायचं. बाकी काय सेकंदात पूर्ण भाग न देता ते सांगतोय तुम्हाला. हे तुम्ही भाग द्यायला आपल्याला वेळ लागतोय. बरोबर का नाही. आपल्याला न भाग देता आपल्याला सेकंदात काढायचं. कसं सेकंदात. ते उद्या सांगतोय बरं का. उद्या सांगतोय. अब्सेंट राहायचं नाही. आणि बघा अशी मजा येणार आहे आपल्याला. मजा येणार आहे. मजा ज्याला कसोट्या येतात ना त्याला काहीच अडचण नाही. ज्याला कसोट्या येतात कसोटी वापरा. काय 9ची कसोटी साने 9ची कसोटी काय. येस सर. 9ची कसोटी काय. तर 9ची कसोटी एक म्हणजे त्यांची अंकांची बेरीज. अंकांची बेरीज. बरं कर बरं अंकाची बेरीज. सर एक मिनिट. 3 आणि 4 7 7 आणि 5 12 सर 18 12 6 18. मग 9 ने त्या 18ला भाग जातो की 9 2 18 म्हणजे पूर्ण भाग झाला. म्हणजे बाकी 0 उरले की झालं की उत्तर. सेकंद झालं का नाही. सेकंद उत्तर आलं की नाही. तर मी 30 ट्रिक वापरलेली. 30 ट्रिक वापरली. वा 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 छान. बघा असं डोकं लावायचं. बघा सानवीने लावलं की नाही डोकं. सानवीने लावलं डोकं. बघा असं आपल्याला करता आलं पाहिजे. ज्याला कसोट्या येतात ना त्याने अशी बाकी असं अरे सेकंदात काढते. सेकंदात बाकी हो सेकंदात बाकी. काला डोकं लावायची गरज आहे. आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. हार्ड वर्क विथ स्मार्ट वर्क बोथ करायचं. दोन्ही पण आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. चला आजचं लेक्चर आपण इथं काय करूया एंड करूया. आणि आपले जो मित्र वगैरे आहेत त्यांना दररोज क्लासला बोलवा प्लीज. आणि त्यांना पण क्लास करू द्या. कोण कोण बोलवणार उद्या विचारणार. ठीक आहे. शंभू दिशांश प्रज्ञा त्याच्यानंतर नियाती तुमच्या सगळ्या फ्रेंडला काय करायचं तुम्ही इन्व्हाइट करायचं. आपली लिंक पाठवायचं आहे. ठीक आहे. चला